न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांची निवड। संस्थेच्या 85 वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्या महिला अध्यक्ष होण्याचा मान। पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची सर्वानुमते निवड झाली। संस्थेच्या मुख्य कार्यालयात झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला। संस्थेच्या 85 वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्या महिला अध्यक्ष होण्याचा मान सुनेत्रा अजितदादा पवार यांना मिळाला। तथापि 20 वर्षांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत अजित पवार यांनी संस्थेला महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्रांतीत गुणवत्तेच्या शिखरावर पोहोचवले। संस्थेच्या जिल्ह्यात 16 पूर्व प्राथमिक, 16 प्राथमिक, 56 माध्यमिक, 31 उच्च माध्यमिक शाळा आहेत। 23 ठिकाणी व्यावसायिक अभ्यासक्रम कोर्सेस चालू आहेत। कला, वाणिज्य आणि विज्ञान विभाग असलेली 8 पारंपरिक महाविद्यालये आहेत। तसेच फार्मसी पदविकेची 3, पदवीची 3, NBL लॉ 2, लॉ, आयुर्वेद, इंजिनिअरिंग आणि आर्किटेक्टचे प्रत्येकी एक महाविद्यालय आहे। आणि या विविध शाखांमधून 84,064 विद्यार्थी शिक्षण घेत असून 3,697 शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी कार्य करत आहेत। सप्टेंबरमध्ये 2006 अजित पवार यांनी संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा हातात घेतली। त्यावेळी त्यांनी विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या शैक्षणिक आणि गुणात्मक विकासासाठी विविध उपक्रम सुरू केले। संस्थेच्या सर्व शाखांच्या इमारती अद्ययावत सोयीसुविधा युक्त केल्या। अप्रगत विद्यार्थ्यांसाठी आविष्कार, गुणवर्धन, डिजिटल स्टुडिओद्वारे ऑनलाईन अध्यापन, क्रिएटिव्ह एक्सचेंज, लीड टू एक्सेल, अटल टिकरीब लॅब, BIS, विद्यार्थी समुपदेशन स्पर्धा, परीक्षा, मार्गदर्शन, संशोधन प्रोत्साहन कार्यक्रम, कौशल्य विकास कार्यक्रम, तज्ज्ञांची व्याख्याने, विज्ञान प्रदर्शन, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चासत्रे, औद्योगिक भेटी, विद्यार्थी अपघात विमा योजना असे नवीन उपक्रम सुरू केले। काळाची गरज ओळखून त्यांनी ठिकठिकाणी नवनवीन अभ्यासक्रम सुरू केले। विद्यार्थ्यांच्या खेळाला वाढ मिळावा यासाठी जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन दरवर्षी केले जाते। त्यांच्या या उपक्रमामुळे संस्थेच्या 10वी-12वीच्या निकाल पुणे जिल्हा, पुणे विभाग तसेच राज्याच्या तुलनेत जास्त असतील असे अनेक विद्यार्थी शिक्षकांच्या संशोधनाला पेटंट मिळाले आहे। कला, क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर पदके मिळवली आहेत। परदेशातील नामांकित विद्यापीठांबरोबर केलेल्या संशोधन शैक्षणिक कराराचा विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक यांना उपयोग होतो। 28 जानेवारीला विमान अपघातात अजितदादा पवार यांचे निधन झाले। त्यांच्या निधनाने संस्थेचे अध्यक्षपद रिक्त राहिले। रविवारी संस्था सभासदांची विशेष सर्वसाधारण सभा मुख्य कार्यालयात झाली। संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे संस्थेचे अध्यक्ष सभेच्या अध्यक्षस्थानी होते। सर्वप्रथम अजित पवार विमानात असलेले अंगरक्षक तसेच वैमानिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली। त्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीचा ठराव मानद सचिव ॲडव्होकेट संदीप कदम यांनी मांडला आणि त्यात सर्व सभासदांनी अनुमोदन दिलं। त्यानुसार उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे सुनेत्रा पवार यांच्याकडे सुपूर्द केली। यावेळी संस्थेचे खजिनदार ॲडव्होकेट मोहनराव देशमुख, उपसचिव LM पवार, सहसचिव MM जाधव यांच्यासह या संस्थेचे आजीव सभासद उपस्थित होते। LM पवार यांनी आभार मानले। न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। प्रतिनिधी स्वप्नील कांबळे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।